काय असायला पाहिजे, ह्याही गोष्टी आपल्या पुढे येणार आहेत. तर त्याचाही नक्कीच फायदा, पण ते मेंटरचं आपण जास्त याच्यामध्ये जे खरोखरच यशस्वीपणे त्याच्यामध्ये जात आहेत, आपल्या यशाच्या मागे किंवा गोल आहे, एम आहे, त्याच्या मागे लागतात, त्याच्यासाठी करतोय. मी फक्त एकच रिक्वेस्ट करेन सगळ्यांना की कामेरकर सर समजा एक वेळात वेळ काढून हे सगळं करताय किंवा काही जे आपल्याकडे आहेत ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन करताय, तर तो एक आपण रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. मला ज्यावेळी कळलं MTP, मी म्हटलं ठीक आहे, मला 2 वर्ष झाली बँक सोडून मी रिटायर झालो. मी तिकडे काय ट्रेनिंग देत होतो, माझ्यासमोर लोक येत होती, रोज मला 50 लोक भेटत होते, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो. मी म्हटलं अरे आपल्या समाजासाठी का नाही, तर मी म्हटलं चला एक हे करूया, आपण सुरुवात तर करूया. कारण एकदा सुरुवात झाली ना की मग काय लोक असे आपल्या मागे बघायची गरज नाही लागत, आपोआप सगळं जमा झालेलं असतं. फक्त एक सुरुवात होणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी मी हे सगळं मी म्हटलं नाही सर ठीक आहे तुम्ही चांगलं करता, पण असे अर्थ नाही आहे की सर कायम वेळोवेळी अवेलेबल आहेत, उचलतात फोन. वी हॅव टू रिस्पेक्ट. त्यांनी जी जबाबदारी टाकली ती आपण घ्यायला पाहिजे. मग ते जर म्हणाले तुम्हाला हे करायचं तर आपण घेऊया ना, इट इज अ चॅलेंज. आणि हे दॅट चॅलेंज इज अवर सेल्फ. आपण धंदा म्हणजे करतो म्हणजे काय करतो, आम्ही स्वतः चॅलेंज घेतोय, दुसऱ्याला चॅलेंज नाही देत आम्ही. मी स्वतः चॅलेंज घेतो, हे मला करायचं आहे, हे मी करणार आहे, माझं ही अचिव्हमेंट आहे, हे आपल्याला करायचं आहे. मग ते तेव्हा त्यांनी जी जबाबदारी टाकली, नाही तर काय होतं की ते काम करणाऱ्या माणसांची जी वरच्या लेवलला काम करतायत त्यांचा इंटरेस्ट थोडा कमी होईल, खूप कमी होईल. आणि तो आपल्याला कमी व्हायला द्यायचा नाही. त्यात मेंटर्स किंवा बाकीचं आहे की त्यांचं जे आहे ते त्यांना आपण टिकवून आपल्यातून मला पुढच्या वेळी MDPचे सेकंड होईल, थर्ड होईल, फोर्थ होईल, मी ते नसल्यामुळे माझ्या जागी अजून कोणतरी आपल्यापैकी असणार आणि सगळ्यांनी लीडर व्हावं. कारण सरांची संकल्पना काय आहे की लीडर्सला फॉलोअर्स नको, ते सगळीकडे असतात. लीडर्स क्रिएट करणं हे मोठं अचिव्हमेंट आहे. आणि आपलं ते आमचा लिडरशिप प्रोग्राम तोच सांगतो. म्हणून हे लक्षात ठेवा, भरपूर लोक आहेत आणि आपल्याकडे मला कॉन्फिडन्स आहे याच्यातले सगळे लोक लीडर होऊ शकतात, कारण ते धंदा करतात, उद्योग करतात आणि ते स्वतः चॅलेंज घेतलेलं आहे. म्हणून मी म्हटलं की जे जे आपल्या वाट्याला येईल ते आपण घ्यावं. मी एक उदाहरण देतो की अंबिका योग कुटीरला मी सहाय्यक शिक्षक म्हणून जायचो. पहिला आमचा प्रोग्राम होता तेव्हा मला विचारलं, पहिला आमचा आलं की चपलाचं स्टँड कोण सांभाळणार, कोणीच हात वरती नाही केला. मग शेवटी मी हात वरती केला, कारण कुठचंही काम छोटं आणि मोठं नाही. धंदा करणाऱ्या माणसाने कधी लाजायला नाही पाहिजे. आम्ही लाजतो, मी हा धंदा करतो म्हणून सांगा. आमच्या शेजाऱ्यालाही माहिती नसतं की आम्ही काय करतोय ते. हे कधी काय आपण प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे, कोणाला फसवत नाही ना, त्याच्या मागे इंटेन्शन माझं चांगलं आहे, मग का आपण लाजायचं. आम्ही सेवा देतोय त्याला.